नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला हर्नियाबद्दल सांगणार आहे. तर आपण हर्नियाची व्याख्या पाहणार आहोत. ॲनाटॉमी ऑफ इंग्वायनल कॅनाल, ठीक आहे. इंग्वायनल हर्नियासाठी आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर इंग्वायनल हर्निया का होतं त्याचे कॉजेस, त्याचे क्लिनिकल फीचर्स, त्याचे टाईप्स, त्यामधले फरक आणि मॅनेजमेंट आपण पाहणार आहोत. त्यानंतर इन्सिशनल हर्निया, अंबलिकल हर्निया हे जे काय आणि फिमोरल हर्निया, तर हे जे काय हर्नियाचे प्रकार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर इथे मी उजव्या बाजूला हर्नियाचे प्रकार दाखवले, जसं की एपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणजे ॲब्डोमेनच्या वरच्या भागात एपिगॅस्ट्रिक हर्निया, अंबिलिकल म्हणजे अंबिलिकस रिजनमध्ये, त्याच्या आजूबाजूला पॅराअंबिलिकल कुठे इन्सिशन दिलं गेलं असेल, ठीक आहे, कुठे कट दिला असेल बॉडीवर, तिकडून जर कोणता पार्ट विस्कस प्रोट्रूड झाला तर ते इन्सिशनल हर्निया. त्यानंतर इंग्वायनल हर्निया इंग्वायनल रिजनमध्ये, ग्रॉइन रिजनमध्ये, आणि फिमोरल हर्निया सुद्धा ग्रॉइन रिजनमध्ये. तर हे झाले आपल्या हर्नियाचे प्रकार, ठीक आहे. इंग्वायनल हर्निया इंग्वायनल रिजनमध्ये, फिमोरल हर्निया सुद्धा तिथे. आता कुठे नेमकं कसं ते आपण पाहूयात. तर आता पहा, आपण हर्नियाची व्याख्या पाहूयात. अ हर्निया इज अन ॲबनॉर्मल प्रोट्रुजन of a viscous or a part of a viscous through an opening in the cavity in which it is normally contained. तर इथे बघा डिफेक्ट, तर इथे हे आपलं नॉर्मल ॲब्डोमिनल वॉल होतं. सपोज आपण इथे इन्सिजन दिला कोणत्या ऑपरेशन दरम्यान किंवा कशा दरम्यान, आणि मग थोड्या दिवसांनी या डिफेक्ट मधून हे जे काही सॅक आहे आणि हे जे काही कंटेंट आहे, समजा इथे हे बघा कंटेंट बॉवल आहे, हे सगळं बाहेर पडलं तर त्याला आपण म्हणतो हर्निया. तर बघा, हर्निया ॲबनॉर्मल प्रोट्रुजन झालं, ठीक आहे. अ विस्कस और अ पार्ट ऑफ अ विस्कस थ्रू एन ओपनिंग इन द कॅव्हिटी विच इज नॉर्मली कंटेन्ड, ठीक आहे. तर डिफेक्ट इज इन द ॲब्डोमिनल वॉल, फॉर एक्झाम्पल डीप इंग्वायनल रिंग और फिमोरल रिंग, और इट कॅन अप्लाय टू अ डिफेक्ट इन द सर्जिकल इन्सिजन, जसं इन्सिशनल हर्निया. तर हे सगळे झाले डिफेक्ट कसे कुठे असू शकतात. आपण पुढे पण प्रत्येक हर्निया बरोबर पाहूयात कुठे कसा डिफेक्ट होतो. त्यानंतर सॅक. द सॅक इज कंपोज्ड ऑफ पेरिटोनियम अँड हॅज अ नेक विच मे बी व्हेरी नॅरो, अ बॉडी अँड अ फंडस. तर बघा इथे ही सॅक, ठीक आहे. सॅक मधलं फंडस याचं कंटेंट बावेल आणि हे नेक ऑफ द सॅक, ठीक आहे. आणि इथे डिफेक्ट. तर कंटेंट्स ऑफ द सॅक. द कंटेंट्स ऑफ द सॅक मे व्हॅरी. द कॉमन कंटेंट्स आर बॉवेल अँड ओमेंटम. इन सम केसेस इट मे कंटेन ओव्हरी, अपेंडिक्स और अ मकल्स डायव्हर्टिक्युलम, आणि जिथे मकल्स डायव्हर्टिक्युलम असतं त्याला आपण म्हणतो लिटर्स हर्निया. तर आता पुढे आपण टाइप्स पण पाहूयात. तर आता खरं तर आपण इंग्वायनल हर्निया हा जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे आणि छोटे क्वेश्चन्स येतात फिमोरल हर्नियावर, पण तरी पण इंग्वायनल हर्निया नीट समजून घेण्यासाठी सुरुवात आपण फिमोरल कॅनल पासून, फिमोरल हर्निया पासून करू, ठीक आहे. तर फिमोरल हर्नियाची पहिले ॲनाटॉमी पाहूयात. ॲनाटॉमी ऑफ फिमोरल कॅनल, ठीक आहे. तर फिमोरल कॅनल इज द मोस्ट मिडियल कंपार्टमेंट ऑफ फिमोरल शीथ एक्सटेंडिंग फ्रॉम फिमोरल रिंग, ठीक आहे. आता ही फिमोरल रिंग कुठे असते, आपला जो प्युबिक ट्युबरकल आहे, हिप बोनचा प्युबिक ट्युबरकल, सो इट इज 1.25 सेंटीमीटर लॅटरल टू द प्युबिक ट्युबरकल, फिमोरल रिंग. तिथपासून ते सेफेनस ओपनिंग पर्यंत विच इज 4 सेंटीमीटर बिलो अँड लॅटरल टू द प्युबिक ट्युबरकल, ठीक आहे. एवढी लेंथची इथपासून म्हणजे प्युबिक फिमोरल रिंग ते सेफेनस ओपनिंग पर्यंत हे फिमोरल कॅनल असतं, ठीक आहे. इट इज सिमिलर टू ट्रंकेटेड कोन विच इज नॅरो ॲट द फिमोरल रिंग. इथे उजवीकडच्या चित्रात तुम्ही बघू शकता, तर हा कोन लाईक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, असा. आणि मग तो एक्सटेंड होतो खाली. इट इज 1.25 सेंटीमीटर लॉंग अँड 1.25 सेंटीमीटर वाईड ॲट इट्स बेस. तर लॉंग याची लेंथ 1.25 सेंटीमीटर आहे आणि विड्थ याची 1.25 सेंटीमीटर ॲट द बेस, ठीक आहे, वरती. तर फिमोरल शीथ, its anterior layer is formed by fascia transversalis and posterior layer formed by fascia iliaca. तर आता बघा, तीन मसल्स आहेत, ठीक आहे, ॲब्डोमेनचे. एक्सटर्नल ऑब्लिक, त्याच्या खाली इंटरनल ऑब्लिक, त्याच्या खाली ट्रान्सवर्स ॲब्डोमिनिस, ठीक आहे. आणि ट्रान्सवर्स ॲब्डोमिनिसचा जो फेशिया आहे त्याला आपण म्हणतो फेशिया ट्रान्सवर्सॅलिस. तर त्याच्याही खाली मग ते झाले फेशिया ट्रान्सवर्सॅलिस, आणि त्याच्या अलीकडे जे इलियम आहे मागे, तर त्या इलियमवर इलियाकस मसल आहे, आणि त्या इलियाकस मसलचा फेशिया म्हणजे फेशिया एलियाका. तर हे फेशिया ट्रान्सवर्सॅलिस आणि फेशिया एलियाका मिळून ते शीथ बनतं, ठीक आहे, फिमोरल शीथ. आणि त्या फिमोरल शीथच्या सगळ्यात मिडियल कंपार्टमेंटमध्ये फिमोरल कॅनल आढळतं. खरं तर हे मसल सांगितले मी, सगळ्यात अगोदर स्किन असते, स्किन नंतर सुपरफिशियल फेशिया असतो, ठीक आहे.
सुपरफिशियल मध्ये फॅटी लेअर आणि त्यानंतर मेम्ब्रेनस लेअर. तर फॅटी लेअरला आपण कॅम्पर्स फेशिया म्हणतो आणि मेम्ब्रेनस लेअरला आपण स्कार्पस फेशिया म्हणतो. त्यानंतर मग मसल्स येतात, एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक, ट्रान्सवर्स ॲब्डोमिनस आणि त्यानंतर फेशिया ट्रान्सव्हर्सालिस. ठीक आहे. आणि मग या फेशिया ट्रान्सव्हर्सालिस आणि फेशिया इलियाकापासून फिमोरल शीथ बनते आणि त्याच्या सगळ्यात मिडल साईडला फिमोरल कॅनल असतं. ठीक आहे. सो फिमोरल कॅनल इज द मोस्ट मिडल कंपार्टमेंट. तर फिमोरल वेन इन द मिडल कंपार्टमेंट. तर इथं बघा चित्रामध्ये मिडियल दाखवलंय. ठीक आहे. इंटरमिडिएट मिडलमध्ये फिमोरल वेन. ठीक आहे. त्यानंतर त्याच्याही अलीकडे फिमोरल आर्टरी लॅटरल साईडला. ठीक आहे. आणि मग एकदम बाहेर या फिमोरल शीथच्या बाहेर फिमोरल नर्व. ठीक आहे. सो फिमोरल नर्व इज आउटसाइड द फिमोरल शीथ. फ्रॉम मिडियल टू लॅटरल बघा कसं आहे. मग फिमोरल कॅनाल, फिमोरल वेन, फिमोरल आर्टरी आणि ह्या शीथच्या बाहेर फिमोरल नर्व. इकडे छोटीशी जी नर्व आहे ती दॅट इज फिमोरल ब्रांच ऑफ जेनायटोफिमोरल नर्व. ओके. सो दॅट इज नॉट फिमोरल नर्व, इट इज फिमोरल ब्रांच ऑफ जेनायटोफिमोरल नर्व. त्यानंतर आता फिमोरल कॅनालचे कंटेंट्स काय आहेत? फॅट, लिम्फॅटिक वेसल्स अँड लिम्फ नोड ऑफ क्लॉकेट और रोझन मिलर. ठीक आहे. तर इकडे मी लिम्फ नोड ऑफ क्लॉकेट दाखवलेलं आहे. तर आता फिमोरल हर्नियाचे डेफिनेशन पाहूया. इट इज द प्रोट्रुजन ऑफ द ॲब्डोमिनल कंटेंट्स, अ लूप ऑफ इंटेस्टाइन थ्रू द फिमोरल कॅनल इज कॉल्ड फिमोरल हर्निया. तर फिमोरल हर्निया कशी प्रेझेंट करते? ॲज अ ग्लोब्युलर स्वेलिंग इन द ग्रॉइन इन्फेरोलॅटरल टू द प्युबिक ट्युबरकल बिलो द इंग्वायनल लिगामेंट. ठीक आहे. झाली त्याची पोझिशन. त्यानंतर फिमोरल हर्निया इज मोर कॉमन इन फिमेल्स बिकॉज द फिमोरल रिंग इज लार्जर ड्यू टू ग्रेटर विड्थ ऑफ द पेल्विस. तर पेल्विसची विड्थ रुंदी जास्त असते त्यामुळे तिकडे फिमोरल रिंग सुद्धा रुंद असते. ठीक आहे. डायमीटर जास्त असतं आणि म्हणून फिमेल्समध्ये फिमोरल हर्निया जास्त कॉमन असतो ॲज कम्पेअर टू मेल्स. ठीक आहे. त्यानंतर आता या फिमोरल कॅनलच्या कव्हरिंग्स काय आहेत? पेरिटोनियम, एक्स्ट्रा पेरिटोनियल टिश्यू, फेशिया ट्रान्सव्हर्सालिस, क्रिब्रिफॉर्म फेशिया कव्हरिंग द सफेनस ओपनिंग, सुपरफिशियल फेशिया आणि स्किन. तर हे सगळे कव्हरिंग्ज आहेत. ठीक आहे. आणि मग हे सगळं आपल्याला ॲनाटॉमीमध्ये लिहावं लागेल. तर एक्झामिनेशन फाइंडिंग्स काय? द सॅक लाईज बिलो अँड लॅटरल टू द प्युबिक ट्युबरकल अँड इज रिटॉर्ट शेप. तर इकडे तुम्हाला रिटॉर्ट शेप दिसू शकतो. ठीक आहे. या फिमोरल कॅनलचा. ठीक आहे. तर इट इज पार्शियली रिड्युसिबल अँड कफ इम्पल्सेस युजली ॲबसेंट. तर जेव्हा आपण त्या फिमोरल रिंग किंवा सफेनस ओपनिंगवर आपण जेव्हा फिंगर ठेवतो आपला सफेनस ओपनिंगवर, तर तिकडे आपल्याला कफ इम्पल्स ॲबसेंट असते. ठीक आहे. आणि ते पार्शियली रिड्युसिबल सुद्धा असते ती स्वेलिंग. तर ऑब्स्ट्रक्शन अँड स्ट्रँग्युलेशन आर मोर कॉमन. ठीक आहे. ऑन झीमॅन टेस्ट द इम्पल्स इज फेल्ट स्ट्रॉंगली ऑन द रिंग फिंगर. आपण पुढे पण पाहूयात झीमॅन टेस्ट काय, पण आता सांगते की झीमॅन टेस्टमध्ये आपण काय करतो? 3 फिंगर्स आहेत. आपण एक फिंगर डीप रिंगवर ठेवतो, इंग्वायनल कॅनलचे एक डीप इंग्वायनल रिंग, दुसरं फिंगर आहे जे मिडल फिंगर आपण सुपरफिशियल इंग्वायनल रिंगवर ठेवतो आणि त्यानंतर तिसरं फिंगर आहे ते आपण सफेनस ओपनिंगवर ठेवतो. ठीक आहे. तर आपल्याला जिथे कफ इम्पल्स जाणवेल, आपण पेशंटला खोकायला सांगतो आणि जिथे कफ इम्पल्स जाणवेल, डीप रिंगवर असेल तर इनडायरेक्ट हर्निया, सुपरफिशियल रिंगवर असेल तर डायरेक्ट हर्निया. ठीक आहे. आणि फिमोरल रिंगवर जर काय आढळलं तर फिमोरल हर्निया, सफेनस रिंगवर आढळलं तर फिमोरल हर्निया. तर ऑन झीमॅन टेस्ट द इम्पल्स इज फेल्ट ऑन द रिंग फिंगर, कारण रिंग फिंगर आपण सफेनस ओपनिंगवर ठेवलेली असते. ऑन इन्व्हॅजिनेशन टेस्ट आफ्टर रिडक्शन ऑफ द स्वेलिंग नो कफ इम्पल्स इज फेल्ट. ते इन्व्हॅजिनेशन टेस्ट आपण तेच इंग्वायनल हर्नियासाठीच करतो. आपण त्यामध्ये काय करतो? आपलं जे फिंगर आहे, ठीक आहे, आपण त्याने ते हर्निया रिड्यूस करतो. आपण पहिले हर्निया रिड्यूस करतो आणि आपलं जे फिंगर आहे छोटं लिटिल फिंगर ते इन्व्हॅजिनेट करतो पहिले स्क्रोटल स्किन मधून ते सुपरफिशियल रिंग पर्यंत. असं स्क्रोटल स्किन, मग सुपरफिशियल रिंग आणि मग आत तिथे असं आपण ते फिंगर इन्सर्ट करतो. तर जर पल्पवर आढळून आलं इम्पल्स तर डायरेक्ट हर्निया आहे, जर टिपवर आढळून आला तर इनडायरेक्ट हर्निया आहे. ठीक आहे. पण मग हे तर फिमोरल हर्निया आहे म्हणून ह्या टेस्टमध्ये आपल्याला कोणताही कफ इम्पल्स जाणवत नाही फिमोरल हर्नियामध्ये. त्यानंतर ट्रीटमेंट काय फिमोरल हर्नियाची? सर्जरीच आहे त्याची ट्रीटमेंट. प्रिन्सिपल्स काय आहेत? हर्निओटोमी फॉलोड बाय क्लोजर ऑफ द फिमोरल रिंग. ठीक आहे. तर ते जे काही फॅट किंवा कोणतं कंटेंट आहे ते आपण रिड्यूस करतो, फॅट वगैरे काढून टाकतो आणि मग क्लोजर ऑफ द फिमोरल रिंग करून टाकतो. तर ह्याचे अप्रोचेस आहेत या ऑपरेशनचे वेगळे. सुप्रा इंग्वायनल इन्सिजन, इंग्वायनल इन्सिजन, सब इंग्वायनल इन्सिजन, लो मिडलाईन एक्स्ट्रा पेरिटोनियल अप्रोच आणि त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर हे झालं थोडक्यात त्याचे ॲनाटॉमी, त्याचे एक्झामिनेशन फाइंडिंग्स आणि त्याची ट्रीटमेंट आणि एवढंच विचारलं गेलेलं आहे.
तर आता अॅनाटॉमी ऑफ द इंग्वायनल कॅनल, आपण इंग्वायनल हर्नियाबद्दल पाहणार आहोत. तर मग आपण इंग्वायनल कॅनलची अॅनाटॉमी पाहूयात. तर इट इज अन ऑब्लिक कॅनल, ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 4 सेंटीमीटर लॉंग, एक्सटेंडिंग फ्रॉम डीप इंग्वायनल रिंग, ठीक आहे, डीप इंग्वायनल रिंग टू द सुपरफिशियल इंग्वायनल रिंग. तर डीप इंग्वायनल रिंग कुठे असते? फेशिया ट्रान्सव्हर्सालिस मध्ये खाली. अँड त्याचं लोकेशन कुठे असतं? तर जे आपलं इंग्वायनल लिगामेंट आहे, ठीक आहे, तर मिड पॉईंट ऑफ द इंग्वायनल लिगामेंट तिथपासून 1.25 सेंटीमीटर मिडियल अँड अबाव द मिड इंग्वायनल पॉईंट, हे आहे डीप रिंगचं लोकेशन. आणि त्यानंतर सुपरफिशियल इंग्वायनल रिंग ही एक्सटर्नल ऑब्लिक मसलच्या अपोन्युरोसिस मध्ये असते. हे झालं सुपरफिशियल रिंगचे पोझिशन. तर मग डीप रिंग ते सुपरफिशियल रिंग असं ते असतं, ती कॅनाल असते, ठीक आहे, ऑब्लिक असते, ठीक आहे. इट इज लोकेटेड ॲट द इन्फिरियर मार्जिन ऑफ द अँटेरियर ॲब्डोमिनल वॉल, पॅरलल अँड सुपिरियर टू द मिडियल हाफ ऑफ द इंग्वायनल लिगामेंट, ठीक आहे. तर जे काही इंग्वायनल लिगामेंट आहे त्याला पॅरलल असते आणि त्याच्यावरती हे इंग्वायनल कॅनाल असते, ठीक आहे. ओपनिंग्स काय? तर डीप इंग्वायनल रिंग, इंटरनल एंट्रन्स टू द कॅनाल थ्रू द डिफेक्ट इन द ट्रान्सव्हर्सालिस फेशिया, आपण पाहिलेलं सगळ्यात बाहेर स्किन, त्यानंतर मग सुपरफिशियल फेशिया ज्यात फॅटी लेअर असतं त्याला आपण म्हणतो कॅम्पर्स फेशिया, आणि मेम्ब्रेनस लेअर असतो त्याला आपण म्हणतो स्कार्पस फेशिया. त्यानंतर मसल्स असतात एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक, ट्रान्सव्हर्स ॲब्डोमिनिस, आणि त्यानंतर फेशिया ट्रान्सव्हर्सालिस, आणि त्यानंतर पेरिटोनियम. तर जो फेशिया ट्रान्सव्हर्सालिस आहे त्याच्यामध्ये जी ओपनिंग आहे आतमध्ये ती झाली डीप इंग्वायनल रिंग. इट इज लोकेटेड 1.25 सेंटीमीटर सुपिरियर टू द मिड पॉइंट ऑफ द इंग्वायनल लिगामेंट, लॅटरल टू द इन्फिरियर एपिगॅस्ट्रिक वेसल्स, ठीक आहे. तर ही त्याची अॅनाटॉमी सांगायची की इट इज यू शेप्ड, ठीक आहे, with the arms of the you are found by thickenings of the transversalis fascia, whereas the inferior part is found by the iliopubic tract, ठीक आहे, which is another thickening of the fascia transversalis, ठीक आहे. तर सुपरफिशियल रिंग कुठे आहे? एक्सटर्नल एक्झिट थ्रू द एक्सटर्नल ऑब्लिक अपोन्युरोसिस, ठीक आहे. तर सगळ्यात बाहेर म्हणजे सगळ्यात आतला लेअर फेशिया ट्रान्सव्हर्सालिस पेरिटोनियम नंतरचा, आणि सगळ्यात बाहेरचा लेअर म्हणजे एक्सटर्नल ऑब्लिक, ठीक आहे. तर तिथे ही रिंग असते, तिकडे ही ओपनिंग असते, लोकेटेड सुपर लॅटरल टू द प्युबिक ट्युबरकल, जस्ट प्युबर ट्युबरकलला इथे सुपियर लॅटरल हे सुपरफिशियल रिंग असते. इट इज अ ट्रायंग्युलर ओपनिंग, ठीक आहे. डीप इंग्वायनल रिंग एक ओव्हल ओपनिंग होती आणि सुपरफिशियल इंग्वायनल रिंग हे एक ट्रायंग्युलर ओपनिंग आहे, ठीक आहे. whose base is formed by pubic tubercle and two other sides superomedial and infromedial infrolateral are formed by the external oblique aponeurosis and inguinal ligament respectively. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की ह्यामध्ये परायटल सगळ्यात आधी एक्सटर्नल ऑब्लिक, त्यानंतर इंटरनल ऑब्लिक, त्यानंतर ट्रान्सव्हर्स ॲब्डोमिनिस, त्यानंतर त्याचा फेशिया ट्रान्सव्हर्सालिस, आणि त्यानंतर पेरिटोनियम, असे बाहेरून ते आतपर्यंत असे रिलेशन असतात. हे बघा, एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक, ट्रान्सव्हर्स ॲब्डोमिनिस, त्यानंतर फेशिया ट्रान्सव्हर्सालिस, आणि त्यानंतर एक्सटर्नल ऑब्लिक पासून जे काही इंग्वायनल लिगामेंट आहे ह्या तिघांच्या फायबर्सनी बनलेली खाली. तर याचे बाउंड्रीज विचारले गेलेले आहेत इंग्वायनल कॅनालचे, ठीक आहे. तर अँटेरियर वॉल कशाने बनते? एक्सटर्नल ऑब्लिक अपोन्युरोसिसने, आणि इंटरनल ऑब्लिक लॅटरली, ठीक आहे. तर एक्सटर्नल ऑब्लिक मसल जेव्हा अँटेरियर सुपिरियर इलियाक स्पाइन ते प्युबिक ट्युबरकलला असं जाऊन अटॅच होणार असतो तेव्हा तो अपोन्युरोसिस देतोय, ठीक आहे. तर अपोन्युरोसिस ते असतं की जोन मसल्सला जॉईन करतं किंवा लिगामेंट अँड मसलला जॉईन करतं, ठीक आहे. पोस्टेरियर वॉल, इट इज ट्रान्सव्हर्सालिस फेशिया लॅटरली, internal oblique and conjoint tendon, ठीक है. joint insertion of aponeurosis of internal oblique and transverse abdominis medially, ठीक है. तर मग हे जे सगळे मसल्स आहेत ना दोन्ही साईडने, एक्सटर्नल ऑब्लिक कुठून अराइज होतं? तर रिब्स पासून, ठीक आहे. लोअर 8 रिब्स जे आहेत तिथपासून ते खाली जॉईन होतात आपल्या इंग्वायनल लिगामेंट, तेच बनवतात इंग्वायनल लिगामेंट खाली जाऊन. तर एक्सटर्नल ऑब्लिकची जर तुम्ही डायरेक्शन पाहिली तर जेव्हा आपण खिशात हात घालतो तेव्हा जशी त्या मसल्सची डायरेक्शन असते तशी असतात डायरेक्शन, आणि दोन्ही साईडचे एक्सटर्नल ऑब्लिक किंवा दोन्ही साईडचे इंटरनल ऑब्लिक आणि फेशिया ट्रान्सव्हर्सालिस मिळून मध्ये ते एक लिनिया अल्बाला जॉईन करतात, ठीक आहे. तर मग असं त्यांचं स्ट्रक्चर आहे, आणि मग त्याच्यानुसार आपण पोस्टेरियर वॉल फेशिया ट्रान्सव्हर्सालिस बनलेले आहे किंवा इंटरनल ऑब्लिकने बनलेले आहे हे त्या लेयर्स वरून आपण लिहू शकतो आठवून. तर मग पोस्टेरियर वॉल फेशिया ट्रान्सव्हर्सालिस, कारण फेशिया ट्रान्सव्हर्सालिस सगळ्यात खालचा लेअर आहे, ठीक आहे. त्यानंतर रूफ इज फॉर्म्ड बाय आर्च फायबर्स ऑफ इंटरनल ऑब्लिक, आणि फ्लोर इज फॉर्म्ड बाय इंग्वायनल लिगामेंट रिइन्फोर्स्ड मेडियली बाय द लॅक्युलर लिगामेंट. तर ही झाले त्याचे बाउंड्रीज ऑफ इंग्वायनल कॅनालच्या.
तर हे आहेत कंटेंट्स ऑफ द इंग्वानल कॅनाल किंवा कंटेंट ऑफ द स्पर्मॅटिक कॉर्ड. हे मी जरी वाचून दाखवलं तरी नंतर तुम्हाला स्वतःलाच लक्षात ठेवायचं आहे, सो मी काही एवढं एक्सप्लेन नाही करत ह्याला, बट ह्या फिगरवरून तुम्हाला लक्षात ठेवायला मदत होईल. ठीक आहे, की आर्टरीज असतात, नर्व्स असतात, वेन्स असतात, लिम्फॅटिक्स असतात. ठीक आहे, आणि इंग्वानल कॅनालमध्ये काय स्पर्मॅटिक कॉर्ड इन मेन, राउंड लिगामेंट इन फिमेल्स. ठीक आहे, इलियरिंग कॅनल आणि ब्लड अँड लिम्फॅटिक वेसल्स. स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये वास्ट डिफरन्स असतो मेल्समध्ये, आणि प्रोसेसस व्हॅजाइनालिसचं रेमनंट, जे मी म्हणालेले की आपण हायड्रोसील मध्ये पाहिलं असेल. ठीक आहे, जेव्हा मी शिकवलं होतं तेव्हा, की प्रोसेसस व्हॅजाइनालिस जे पेरिटोनियम आहे ते असं हे जे आपले इंग्वानल कंटेंट आहे किंवा जे काही खाली जातं आपलं टेस्टिस किंवा जातं, तेव्हा त्याच्यावर असं पडद्याप्रमाणे पडतं प्रोसेसस व्हॅजाइनालिस, म्हणजे ते पेरिटोनियम, आणि खाली जाताना आपण त्याला प्रोसेसस व्हॅजाइनालिस असं म्हणतो. तर स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये त्याचं पण रेमनंट असतं. त्यानंतर आर्टरी काय, आर्टरी टू वास, टेस्टिक्युलर डिफरन्स आर्टरी आणि क्रिमॅस्टरिक आर्टरी. आणि नर्व्स, जेनेटल ब्रांच ऑफ जेनेटोफिमरल नर्व आणि सिम्पॅथेटिक प्लेक्सस नर्व्स. ठीक आहे, त्यानंतर वेन्स जे टेस्टिसचा ब्लड सप्लाय, पॅम्पेनिफॉर्म प्लेक्सस, त्यानंतर क्रिमॅस्टरिक वेन्स विच सप्लाय द क्रिमॅस्टरिक मसल्स, आणि बाकी डिफरन्शियल डिफरन्सला जे सप्लाय करतो ते डिफरन्शियल वेन. ठीक आहे, तर हे आणि त्याचे लिम्फॅटिक्स. हे झालं कंटेंट ऑफ द इंग्वानल कॅनाल, जे की विचारलं जाऊ शकतं अॅनाटॉमीमध्ये. आता बाउंड्रीज ऑफ द हेझलबॅक ट्रायंगल. ठीक आहे, द इम्पॉर्टंट ट्रायंगल इन द ओपन अॅनाटॉमी. तर हे जे ट्रायंगल आहे ह्याचं महत्व असं आहे की हर्निया विदिन दिस ट्रायंगल आर कॉल्ड डायरेक्ट हर्नियाज, अँड हर्नियाज लॅटरल टू दिस ट्रायंगल आर इनडायरेक्ट हर्नियाज. ठीक आहे, तर डायरेक्ट हर्नियाज जे असतात जे डिरेक्टली सुपरफिशियल इंग्वानल रिंग मधून आपल्याला असं ते बाहेर पोट्रूड होताना दिसतात, आणि इनडायरेक्ट हर्नियाज ते असतात जे डीप रिंग मधून येतात, मग सुपरफिशियल रिंग मधून, आणि मग प्रोट्रूड करतात. ठीक आहे, तर मग हे हर्नियाज जे ह्या ट्रायंगल मध्ये असतात ते डायरेक्ट असतात, जे की डायरेक्टली सुपरफिशियल इंग्वानल रिंग मधून येतात, आणि लॅटरल जे असतात ते इनडायरेक्ट हर्नियाज असतात. तर आणि मग आता विचारलंय की हेझलबॅक ट्रायंगल बनलेलं कशाने, तर बघा, लॅटरली इन्फिरियर इपिगॅस्ट्रिक आर्टरी. ठीक आहे, मीडियली रेक्टस लॅटरल बॉर्डर ऑफ रेक्टस ॲब्डोमिनस मसल, आणि खाली इंग्वायनल लिगामेंट. इथे खाली इंग्वायनल लिगामेंट इन्फिरियरली, मीडियली बाय इन्फिरियर एपिगॅस्ट्रिक आर्टरी. ठीक आहे, अँड लॅटरली बाय रेक्टस ॲब्डोमिनस मसलची लॅटरल बॉर्डर. ओके, सो नाव डिफेन्स मेकॅनिझम्स ऑफ द इंग्वानल कॅनल सुद्धा विचारलेले आहे, की ही कॅनल ऑब्लिक आहे. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा आपण खाली वागतो किंवा असे कोणते ॲब्डोमिनल प्रेशर वाढण्याचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सुद्धा हे ऑब्लिक असल्यामुळे लगेच हर्निया होत नाही. सो इट इज अ डिफेन्स मेकॅनिझम, की कोणत्या कोणत्या मेकॅनिझम्स असे आहेत इंग्वानल कॅनलमध्ये जे की हर्निया प्रिव्हेंट करतात. ठीक आहे, की एकतर ते ऑब्लिक आहे, त्याची अॅनाटॉमी ऑब्लिक आहे, त्यामुळे होत नाही हर्निया. त्यानंतर कंजाईंट टेंडन, जे की इंटरनल ऑब्लिक आणि फेशियल ट्रान्सप्लांटालिस ट्रान्सवर्स ॲब्डोमिनस मसलपासून बनलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्या आर्चिंगमुळे. ठीक आहे, त्यानंतर शटर मेकॅनिझम ऑफ द इंटरनल ऑब्लिक, मागे चित्र आहे त्यावरून आपल्याला कळतं. बॉल व्हॅल्व मेकॅनिझम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द क्रेमॅस्टर मसल विच प्लग्स टू द सुपरफिशियल रिंग. आणि त्यानंतर स्लिट व्हॉल्व मेकॅनिझम, वेन एक्सटर्नल ऑब्लिक मसल कॉन्ट्रॅक्ट्स इंटरक्रुरल फायबर्स ऑफ द सुपरफिशियल रिंग अपोज. तर हे सगळे झाले त्याचे डिफेन्स मेकॅनिझम्स ऑफ द इंग्वायनल कॅनल. आता एन्युमरेट द टाइप्स अँड क्लासिफिकेशन्स ऑफ इंग्वायनल हर्निया. तर डायरेक्ट हर्निया आणि इनडायरेक्ट हर्निया हे त्याचे हे बरेच टाइप्स आहेत जे मी दिलेले आहेत. आपण एक एक पाहूया. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हर्निया जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आणि ते आपण पुन्हा पुढे पाहूया, की डीप रिंग, त्यानंतर सुपरफिशियल रिंग, असं हे रूट फॉलो करून येणारे हर्निया म्हणजे इनडायरेक्ट, आणि डिरेक्टली सुपरफिशियल रिंग मधून प्रोट्रूड होणारे ते म्हणजे डायरेक्ट हर्निया. त्यानंतर बेस्ड ऑन द कंटेंट, इंटेस्टाईन जर का त्या हर्नियाचं कंटेंट असेल तर एंटेरोसिल, ओमेंटम कंटेंट असेल तर ओमेंटोसिल, रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन्स असतील. ठीक आहे, तर स्लाइडिंग हर्निया. ठीक आहे, जे की मी चित्रामध्ये दाखवलेलं आहे ते खाली स्लाइडिंग हर्निया. ते बघा, बॉवेल स्लाइड्स डाऊन फ्रॉम द पोस्टिरियर वॉल ऑफ द सॅक. ठीक आहे, रेट्रोपेरिटोनियल. त्यानंतर पार्ट ऑफ द सर्कम्फरन्स बॉवेल, रिचर्स हर्निया. आता बघा इथे मी रिचर्स हर्निया दाखवलंय. ठीक आहे, पार्ट ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ द अँटीमिझेंट्रिक बॉर्डर ऑफ द बॉवेल इज ट्रॅप्ड इन द सॅक. हे पहा, हे झालं रिचर्स हर्निया.
त्यानंतर मकेल्स डायवर्टिक्युलम जर का कंटेंट असेल त्या हर्नियाचं तर आपण त्याला लिटर्स हर्निया म्हणतो. ठीक आहे. 2 इंटेस्टायनल लूप्स विथ द कॉमन पार्ट इन ॲब्डोमेन आपण त्याला मेडल्स डब्ल्यू शेप्ड हर्निया म्हणतो. त्यांना तो ओव्हरी सुद्धा कंटेंट असू शकतं. अपेंडिक्स जर का कंटेंट असेल तर आपण त्याला ॲमियन्स हर्निया म्हणतो. त्यानंतर बेस्ड ऑन द एक्सटेंट म्हणजे हर्निया कुठपासून कुठपर्यंत एक्सटेंड झाल्या त्यावरून आपण ठरवतो. तर आता ब्युबोनोसील असेल तर हर्निया एंड्स प्रॉक्सिमल टू सुपरफिशियल इंग्वायनल रिंग म्हणजे जर तो हर्निया फक्त इंग्वायनल रिंग पर्यंतच असला, ठीक आहे, वेन द हर्निया इज लिमिटेड टू द इंग्वायनल रिंग देन दॅट इज ब्युबोनोसील. फ्युनिक्युलर कधी म्हणतो आपण? हर्निया जेव्हा टेस्टिस पर्यंत येतो, ठीक आहे, तेव्हा आपण फ्युनिक्युलर म्हणतो. आणि वजायनल केव्हा म्हणतो? की जेव्हा हर्निया स्क्रोटम पर्यंत येतो किंवा कम्प्लिटली खालपर्यंत येतो त्याला आपण म्हणतो वजायनल किंवा कम्प्लीट हर्निया. तर ब्युबोनोसील तेव्हा म्हणतो जेव्हा हर्निया इज लिमिटेड टू द इंग्वायनल कॅनल. फ्युनिक्युलर जेव्हा हर्निया टेस्टिस पर्यंत होतो आणि कम्प्लीट किंवा वजायनल जेव्हा ते स्क्रोटम पर्यंत येतो. त्यानंतर कंजेनायटल वर्सेस अक्वायर्ड हर्निया. तर लहान मुलांमध्ये ड्यू टू पेटंट प्रोसेसेस वजिनालिस, ठीक आहे, कंजेनायटल हर्निया, आणि त्यामध्ये ब्युबोनोसील, फ्युनिक्युलर किंवा वजायनल हे कंजेनायटलचे भाग झाले. आणि अक्वायर्ड जे पुढच्या लाईफमध्ये ॲब्डोमिनल मसल्स वीक झाल्यामुळे होतं, ठीक आहे, ते आहे अक्वायर्ड हर्निया. ठीक आहे, जे की ऑक्युपेशन, हेवी वेट लिफ्टिंग, क्रोनिक कफ अशा सगळ्या कारणांमुळे होतं, ते आहे अक्वायर्ड हर्निया. तर आता पाहिजे रिस्क फॅक्टर्स ऑफ अक्वायर्ड हर्निया दिलेले आहेत. काय तर कंजेनायटल मध्ये मार्फन सिंड्रोम, एलर्स डॅनलॉस सिंड्रोम, ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा, पेटंट प्रोसेस वजायनलिस, त्यानंतर कॅनल ऑफ नक ब्लॅडर एक्स्ट्रॉफी आणि प्रून बेली सिंड्रोम. ठीक आहे, ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत. प्रून बेली सिंड्रोम मध्ये मसल्सच नसतात बऱ्याच वेळेस. ठीक आहे, त्यानंतर इन्क्रीज इंटर ॲब्डोमिनल प्रेशर, त्यामध्ये ओबेसिटीज, असायटिस, pelvic tumors, chronic cough, constipation, bladder outlet obstruction, pregnancy, heavy weight lifting. ठीक आहे, chronic ambulatory peritoneal dialysis patients. ठीक आहे, त्यानंतर iatrogenic मध्ये काय? McBurney's incision for appendicitis causes damage to iliohypogastric nerve and predisposes to hernia. आणि other factors काय? स्मोकिंग, क्रोनिक कॅकेक्झिया अँड मालन्यूट्रिशन आणि ॲडव्हान्सिंग एज. हे झाले रिस्क फॅक्टर्स अँड कॉजेस फॉर अक्वायर्ड हर्निया जे की विचारलेले गेले आहेत. तर आपण आता कॉजेस इंग्वायनल कॅनलची अॅनाटॉमी पाहिली आणि आपण त्याचे कॉजेस पाहिले, त्याचे टाइप्स पण आपण पाहून झाले. तर आता डिफरन्स बिटवीन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट हर्निया यामध्येच आपण पेशंटची हिस्ट्री पेशंट कसा प्रेझेंट करतो त्याच्या एक्झामिनेशन टेस्ट आणि कॉम्प्लिकेशन्स पाहणार आहोत. तर यामध्ये आपलं कम्प्लीट हर्निया कव्हर होऊन जातं. तर आता आपण पाहूयात की डायरेक्ट हर्निया कमी कॉमन असतं, इनडायरेक्ट हर्निया मोर कॉमन अँड इट अकर्स इन यंग मेल्स. ठीक आहे, आणि डायरेक्ट हर्निया इज मोर कॉमन इन एल्डरली. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट हर्निया विमेनमध्ये कधीच होत नाहीत बायकांमध्ये, पण इनडायरेक्ट हर्निया बोथ सेक्सेसला इक्वली अफेक्ट करतं. इनफॅक्ट फिमेल्समध्ये सगळ्यात जास्त हर्निया कोणता आढळला तर ते इनडायरेक्ट हर्निया असतं. फिमोरल हर्निया फिमेल्समध्ये जास्त कॉमन असतं ॲज कम्पेअर्ड टू मेल्स, पण फिमेल्समध्ये सगळ्यात जास्त पहिले इनडायरेक्ट हर्निया आणि त्यानंतर फिमोरल हर्निया. ठीक आहे, मेल्समध्ये पण पहिले इनडायरेक्ट हर्निया आणि त्यानंतर मेल्समध्ये फिमोरल हर्निया एवढं कॉमन नसतं जेवढं की ते बायकांमध्ये असतं. ठीक आहे, त्यानंतर इनडायरेक्ट हर्निया इज मोर कॉमनली बायलॅटरल, इनडायरेक्ट हर्निया इज कॉमनली युनिलॅटरल. डायरेक्ट हर्निया इज स्मॉल इन साइज and it does not usually reach the base of the scrotum. Indirect hernia may be large and can reach the base of the scrotum. ठीक आहे, हे काही एक्सप्लेन करायची गरज नाही, हे कळतं आहे. नंतर डायरेक्ट हर्निया रिड्युसेस इझिली ऑन लाईंग डाऊन ऑर बाय पेशंट, बट इनडायरेक्ट हर्नियाला रिड्यूस करणं डिफिकल्ट असतं. ठीक आहे, तर डायरेक्ट हर्निया हिस्ट्री ऑफ इरिड्युसिबिलिटी इज रेअर. तर तेच हिस्ट्री ऑफ इरिड्युसिबिलिटी इज पॉसिबल आणि इनडायरेक्ट हर्निया की पेशंट म्हणाल की ते जे काही सूज आली, बाहेर स्वेलिंग आली, ती काही आत ढकलताना त्रास होतोय किंवा ढकलता येत नाहीये. त्यानंतर एक्झामिनेशनवर आपल्याला काय दिसतं की एक्झामिनेशन इनडायरेक्ट हर्निया, द हर्निया इज ग्लोबुलर इन शेप विथ वाईड नेक. ठीक आहे, आणि इथे इनडायरेक्ट हर्निया पायरीफॉर्म शेप्स असतो, ओव्हल इन शेप विथ नॅरो नेक. ठीक आहे, इट डझंट रीच द रूट ऑफ द स्क्रोटम, इट मे रीच द रूट ऑफ द स्क्रोटम इन इनडायरेक्ट हर्निया. ठीक है, डायरेक्ट hernia easily pops out on coughing, straining or standing. Indirect hernia slowly appears on coughing, straining or standing. त्यानंतर डायरेक्ट hernia easily reduces on lying down. Indirect hernia slowly reduces on lying down or manipulation. तर जे काही indirect herniaचं आहे, ठीक आहे,
ते एक तर स्लोली कफिंग करताना बाहेर येईल किंवा रिड्यूस पण स्लोलीच होईल. ठीक आहे, हे आता सगळ्यात महत्त्वाचं की डायरेक्ट हर्निया इट इज लोकेटेड मीडियल टू द हेझलबॅक ट्रायंगल. ठीक आहे, आणि इनडायरेक्ट हर्निया लोकेटेड लॅटरल टू द हेझलबॅक ट्रायंगल. त्यानंतर तर टेस्ट काय आहेत, तर 3 टेस्ट, एक तर डीप रिंग ऑक्लुजन टेस्ट, इन्व्हॅजिनेशन टेस्ट आणि झीमॅन टेस्ट. तर डीप रिंग ऑक्लुजन टेस्टमध्ये आपण काय करतो, आपण संपूर्ण हर्नियल कंटेंट रिड्यूस करतो पेशंटचं. ठीक आहे, आणि डीप रिंगवर आपला फिंगर ठेवतो. ठीक आहे, डीप रिंग कुठे असते, म्हणजे डीप रिंगवर आपण थंब ठेवून ऑक्लूड करतो. डीप रिंग इज 1.25 सेंटीमीटर मीडियल अँड अबव द मिड इंग्वायनल पॉईंट. ठीक आहे, आणि मग असं त्या डीप रिंगवर आपण फिंगर ठेवतो आणि मग पेशंटला कफ करायला सांगतो. जर स्वेलिंग आली तर डायरेक्ट हर्निया, स्वेलिंग आली नाही कफ करताना तर इनडायरेक्ट हर्निया. तर बघा, ऑन डीप रिंग ऑक्लुजन टेस्ट द स्वेलिंग अपियर्स मीडियल टू द डीप रिंग. ऑन डीप रिंग ऑक्लुजन द स्वेलिंग डज नॉट अपियर टिल द रिंग इज ऑक्लुडेड. ठीक आहे, झालं इनडायरेक्ट हर्निया. डायरेक्ट आता इन्व्हॅजिनेशन टेस्ट. ते इन्व्हॅजिनेशन टेस्टमध्ये आपण काय करतो, आपलं जे लिटिल फिंगर आहे ते इन्व्हॅजिनेट करतो. स्क्रोटल्स पहिले रिड्यूस करतो हर्निया, त्यानंतर रिड्यूस करताना आपलं जे काही लिटिल फिंगर आहे ते आपण स्क्रोटल स्किन पासून पहिले सुपरफिशियल रिंग आणि मग डीप रिंग पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग पेशंटला कफ करायला सांगतो. तर जर ते कफिंग इम्पल्स आपल्याला पल्प, एक तर टिप ऑफ द फिंगरला फील होऊ शकतो किंवा पल्प ऑफ द फिंगरला. तर जर पल्प ऑफ द फिंगरला फील झालं तर डायरेक्ट हर्निया, टिप ऑफ द फिंगरला फील झालं तर इनडायरेक्ट हर्निया. हे झाली इन्व्हॅजिनेशन टेस्ट. त्यानंतर झीमॅन टेस्ट. ठीक आहे, तर इन्व्हॅजिनेशन टेस्टला डायरेक्ट हर्निया आणि इनडायरेक्ट हर्निया कसं ते मी सांगितलं. त्यानंतर झीमॅन टेस्टमध्ये आपण काय करतो, मी फिमोरल हर्नियाच्या वेळेस पण सांगितलं, आपले 3 फिंगर्स आहेत. ठीक आहे, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि रिंग फिंगर. तर आपण इंडेक्स फिंगर डीप रिंगवर ठेवतो 1.25 सेंटीमीटर मीडियल अँड अबव द इंग्वायनल लिगामेंट. सुपरफिशियल रिंगवर ठेवतो विच इज जस्ट अबव द प्युबिक ट्युबरकल. ठीक आहे, आणि फ्युमरल रिंगवर ठेवतो विच इज 4 सेंटीमीटर बिलो अँड लॅटरल टू द प्युबिक ट्युबरकल. सफेनस ओपनिंगवर ठेवतो आपण तिसरं फिंगर, रिंग फिंगर. त्यानंतर आपण पेशंटला कफ करायला सांगतो. तर जर का कफ इम्पल्स मिडल फिंगरवर आपल्याला जाणवलं म्हणजेच सुपरफिशियल रिंगवर, तर ते आहे डायरेक्ट हर्निया, कारण डायरेक्ट हर्निया डिरेक्टली सुपरफिशियल रिंगमधून प्रोट्रूड करतं. आणि जर कफ इम्पल्स आपल्याला इंडेक्स फिंगरवर फील झालं डीप रिंगमध्ये, तर ते आहे इनडायरेक्ट हर्निया, कारण इनडायरेक्ट हर्निया डीप रिंग पासून येतो. त्याच्या रूट प्रमाणे आपल्याला एक्झामिनेशनची आयडिया येऊन जाते. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स, डायरेक्ट हर्नियाचे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, इनडायरेक्ट हर्नियाचे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर डायरेक्ट हर्निया इट इज द कॉम्प्लिकेशन्स आर इरेड्युसिबिलिटी, ऑब्स्ट्रक्शन, स्ट्रँग्युलेशन. ठीक आहे, but there can be these complications, but these complications are rare due to wide neck. And indirect hernia irreducibility, obstruction, strangulation can occur and incidence increases with the time. ठीक आहे, तर आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हर्नियाच्या डिफरन्समध्ये आपण कव्हरिंग्स पण पाहणार आहोत. तर सगळे कव्हरिंग सेम आहेत. ठीक आहे, थोडा थोडा डिफरन्स कसा आहे की कॉन्जॉइंट टेंडनमध्ये. ठीक आहे, तर मी सांगते, पेरिटोनियम सॅक इज द कव्हरिंग फॉर बोथ. ठीक आहे, एक्स्ट्रा पेरिटोनियल टिश्यू इज द कव्हरिंग फॉर बोथ. त्यानंतर फेशिया ट्रान्सफरसॅलिस इज द कव्हरिंग फॉर डायरेक्ट हर्निया. ठीक आहे, आता इकडे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. ठीक आहे, डायरेक्ट हर्निया सुपरफिशियल रिंगमधून येते, फेशिया ट्रान्सफरसॅलिस त्याची कव्हरिंग आहे. इनडायरेक्ट हर्नियाचं काय, इंटरनल स्पर्मॅटिक फेशिया, फेशिया फ्रॉम द फेशिया ट्रान्सफरसॅलिस. तर इनडायरेक्ट हर्निया खालीपर्यंत रीच होऊ शकतो. ठीक आहे, आणि हे जे काही हे बघा, एक्सटर्नल स्पर्मॅटिक फेशिया हा कशाने बनलेला आहे, एक्सटर्नल ऑब्लिक अपोन्युरोसिस खाली जाऊन म्हणजे ग्रॉइन रिजनमध्ये जाऊन एक्सटर्नल फेशिया स्पर्मॅटिक फेशिया बनतं. ठीक आहे, जेनायटल एरियामध्ये जाऊन. ठीक आहे, तर इंटरनल स्पर्मॅटिक फेशिया फेशिया ट्रान्सफरसॅलिस पासून बनतो, ती त्याची कव्हरिंग झाली. ठीक आहे, त्यानंतर कॉन्जॉइंट टेंडन इज द इंटरनल ऑब्लिक, इट इज फॉर्म बाय द इंटरनल ऑब्लिक एपिन्युरोसिस अँड ट्रान्सवर्स ॲब्डोमिनस एपिन्युरोसिस. ठीक आहे, पण इनडायरेक्ट हर्नियाचं काय, क्रेमॅस्टरिक फेशिया विच इज फॉर्म फ्रॉम द इंटरनल ऑब्लिक. म्हणजेच जे काही इंटरनल ऑब्लिक आहे वरती मसल त्याची ॲपोन्युरोसिस बनते. ठीक आहे, आणि खाली जाऊन ते बनतं क्रेमॅस्टरिक फेशिया. ठीक आहे, तसंच जे काही एक्सटर्नल ट्रान्सवर्स ॲब्डोमिनस आहे ते खाली जाऊन बनतं इंटरनल स्पर्मॅटिक फेशिया. एक्सटर्नल ऑब्लिक आहे, खाली जाऊन बनतं एक्सटर्नल स्पर्मॅटिक फेशिया. इंटरनल ऑब्लिक आहे, खाली जाऊन बनतं क्रेमॅस्टरिक फेशिया, आणि ते असे कव्हरिंग्स बनवतात. ठीक आहे, म्हणून ह्यांच्या कव्हरिंग्स सारखेच आहेत, फक्त त्यांची नावं बदललेली आहेत जसं जसं ते खाली जातं तसं. आता इकडे बघा, एक्सटर्नल ऑब्लिक एपिन्युरोसिस इज द कव्हरिंग फॉर डायरेक्ट हर्निया. तसं इनडायरेक्ट हर्नियामध्ये काय, एक्सटर्नल स्पर्मॅटिक फेशिया फ्रॉम एक्सटर्नल ऑब्लिक. ठीक आहे, इथे कॉन्जॉइंट टेंडन आहे इंटरनल ऑब्लिक पासून बनलेलं, तर इथे काय, क्रेमॅस्टरिक फेशिया जे की इंटरनल ऑब्लिक पासूनच बनलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे सुपरफिशियल फेशिया, स्कार्पा फेशिया हे दोन्हीमध्ये आहे.
ठीक आहे, आणि स्किन हे पण दोन्हीमध्ये आहे. तर जे काही छोटा छोटा फरक आहे ते आपण अशा कव्हरिंग्स आणि अॅनाटॉमी पाहून आपण समजू शकतो. तर आता एन्युमरेट द ऑप्शन्स इन द ट्रीटमेंट ऑफ पेशंट विथ इंग्वायनल हर्निया. आपण इंग्वायनल हर्नियाचे त्याचे केले फीचर्स पाहिले, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे ते कसं डायग्नोज करतो आपण ते पाहिलं क्लिनिकल बेसिसवर. आणि इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण ऑब्व्हियसली USG ॲब्डोमेन हे लिहू शकतो की USG ॲब्डोमेनलवर आपल्याला जे काही प्रोट्रुजन्स आहेत सॉफ्ट टिश्यूजचे ते आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर आता ह्याची डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट काय, ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. तर काय काय करतो आपण, हर्निओटोमी करतो, हर्निओरॅफी करतो आणि हर्निओप्लास्टी करतो. हर्निओप्लास्टीमध्ये ओपन किंवा लॅप्रोस्कोपी हे दोन प्रकार आहेत. तर नेमकं आपण काय करतो, हर्निओटोमीमध्ये आपण काय करतो, फक्त सॅक रिमूव्ह करतो. ठीक आहे, यू डोंट डू एनी रिकन्स्ट्रक्शन ऑर एनिथिंग, यू जस्ट एक्साइज द सॅक, द एक्सिजन ऑफ द सॅक ओनली, डन फॉर कंजेनायटल हर्निया अँड कंजेनायटल हायड्रोसिल, दॅट इज हर्निओटोमी. व्हॉट इज हर्निओरॅफी. हर्निओटोमी केल्यानंतर आपण जे काही पोस्टेरियर वॉलचं रिकन्स्ट्रक्शन करतो, ठीक आहे, इंग्वायनल कॅनालचं तिकडच्या बॉडी टिश्यूजने जोडून आपण त्याचं रिकन्स्ट्रक्शन करतो, त्याला आपण म्हणतो हर्निओटोमी. सो हर्निओटोमी त्याला म्हणतो आपण हर्निओरॅफी. तर व्हॉट इज हर्निओरॅफी. हर्निओटोमी फॉलोड बाय रिकन्स्ट्रक्शन ऑफ द पोस्टेरियर वॉल ऑफ द इंग्वायनल कॅनाल विथ बॉडी टिश्यूज इन दॅट एरिया इज कॉल्ड हर्निओरॅफी. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, बॅसिनीज रिपेअर. ठीक आहे, बॅसिनीज रिपेअरमध्ये काय करतो आपण, कॉन्जॉइंट टेंडन जे आहे त्याला आपण इंग्वायनल लिगामेंटचं जे इंटर्न्ड एज आहे त्याच्याबरोबर सुचर करून टाकतो. ठीक आहे, त्यानंतर शोल्डिस रिपेअर, मॅकवेज रिपेअर. ठीक आहे, त्यामध्ये कुपर लिगामेंट रिपेअर करतो. त्यानंतर लिटल्स रिपेअरमध्ये आपण इंटरनल इंग्वायनल रिंगचं रिपेअर करतो, मार्सिस रिपेअर आणि असे बरेच नाव आहेत. ठीक आहे, त्यानंतर शेवटी येतं हर्निओप्लास्टी. तर हर्निओटोमी विथ रिकन्स्ट्रक्शन ऑफ द पोस्टेरियर वॉल विथ अ प्रोस्थेटिक मटेरियल. ठीक आहे, that is called hernioplasty. The aim of using the prosthetic material is to decrease the tension due to forced approximation in herniorrhaphy procedures and thereby decrease the recurrence. It can be done by open or laparoscopic technique. तर पुन्हा रिकरन्स होऊ नये आणि त्या ॲब्डोमिनल वॉलला स्ट्रेंथ मिळावी म्हणून आपण हर्निओप्लास्टी करतो आणि आपण एक मेश पण लावून टाकतो. ठीक आहे, प्रोस्थेटिक मटेरियल पण लावून टाकतो सपोर्टसाठी. तर प्रकार काय आहेत, ओपन आणि लॅप्रोस्कोपिक. तर ओपनमध्ये काय, लॅकेन्स्टीन्स रिपेअर फॉर फ्री लॅकेन्स्टीन टेन्शन फ्री हर्निया रिपेअर. ठीक आहे, त्यानंतर गिल्बर्ट्स पॅच अँड प्लग रिपेअर, रिवेस्टोपा, प्रीपेरिटोरिनल मेश रिपेअर टेक्निक अँड क्युगिल्स टेक्निक. असे बरेच टेक्निक्स आहेत, त्यांची नावं आहेत, त्यांचे टेक्निक्स आहेत. इकडे नावं लिहिणं सुद्धा इनफ आहे आपल्यासाठी. आणि लॅप्रोस्कोपिकमध्ये टोटल एक्स्ट्रा पेरिटोनियल रिपेअर TEP आणि ट्रान्स ॲब्डोमिनल प्री पेरिटोनियल रिपेअर TAPP. आता हर्निओप्लास्टीमध्ये ओपन हर्निओप्लास्टी आणि लॅप्रोस्कोपी हर्निओप्लास्टीमधला फरक पाहूयात. तर ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये फरक आहेत की इंग्वायनल अप्रोच कॅन नॉट कव्हर द एंटायर मायोपेक्टिनियल ऑरिफाईस आणि लॅप्रोस्कोपीने अख्खं जे मायोपेक्टिनियल ऑरिफाईस आहे ते इझिली कव्हर केलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओपन प्रोसिजरमध्ये बायलॅटरल प्रोसिजर रिक्वायर सेपरेट इन्सिजन्स. ठीक आहे, पण लॅप्रोस्कोपीमध्ये एकाच इन्सिजनमधून आपण एकाच पोर्टमधून बरेच प्रोसिजर्स करू शकतो आणि त्यामुळे बरेच सारे इन्सिजन्स आहेत ते अवॉइड करता येतात. ठीक आहे, डिफिकल्ट इन रिकरंट हर्नियाज ओपन हर्निओप्लास्टी. ठीक आहे, जर सारखे सारखे हर्नियाज होत असतील तर ओपन हर्निओप्लास्टी करणं अवघड जातं. ठीक आहे, ॲज अ व्हर्जिन प्लेन इज डिफिकल्ट टू अचीव फ्रॉम अँटेरियर अप्रोच. ठीक आहे, तसं लॅप्रोस्कोपीचं नाही आहे. उलटं जर का सारखं सारखं रिकरंट हर्निया होत असेल तर मग लॅप्रोस्कोपिक हर्निओप्लास्टी करणं जास्त सोयीस्कर पडतं. ठीक आहे, तर ओपन हर्निओप्लास्टमध्ये वुंड प्रॉब्लेम्स होण्याचे जास्त इन्सिडेंट्स आहेत ॲज कम्पेअर टू लॅप्रोस्कोपिक हर्निओप्लास्टी. त्यानंतर ओपनमध्ये इमिडिएट रिकव्हरी टेक्स प्लेस. ठीक आहे, इट इज लेस कॉस्टली. त्यानंतर सर्जन्सला पण लर्न करायला इट इज अ शॉर्टर लर्निंग कर्व इन यंग सर्जन्स. ठीक आहे, इट कॅन बी डन अंडर लोकल अनेस्थीशिया. तसं जे काय लॅप्रोस्कोपी आहे, ठीक आहे, द पेशंट कॅन इझिली रिटर्न टू वर्क. इट इज एक्सपेन्सिव्ह, इट इज नॉट less costly. It has a definite learning curve. It doesn't have a short learning curve as compared to the open hernioplasty, and then it requires general anesthesia. ठीक है, so it is not possible in patients with comorbidities precluding general anesthesia. ठीक है, or unless we cure or completely make sure that the comorbidities are normal, like the diabetes and hypertension is controlled.
सो अंटिल दॅट वी डू नॉट गिव्ह जनरल अनेस्थेशिया अँड वी डू नॉट डू दिस सर्जरी. त्यानंतर ओपनमध्ये वाईड स्प्रेड अवेलेबिलिटी ऑफ सर्जन्स टू टीच ॲज वेल एज ऑफर दिस प्रोसिजर टू द पेशंट्स. तसं इन laparoscopic it takes time as it has a definite learning curve. So आणि smaller incision therefore less wound infections in laparoscopic hernioplasty. त्यानंतर less morbidity in immediate postoperative period. However 6-month incidence of chronic inguinodynia is same to open procedure. inguinodynia म्हणजे काय की ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा 3 महिन्यासाठी पेन किंवा डिस्कम्फर्ट होतो. जर असं होत असेल तर ते सुद्धा आपण म्हणू की ते तर ओपन हर्निओप्लास्टी सारखीच कॉम्प्लिकेशन झाली. So this is the difference between open hernioplasty and laparoscopic hernioplasty जे की विचारली गेलेली आहे. तर आता आपण हर्निओप्लास्टी पाहिली ओपन आणि लॅप्रोस्कोपिक दोन्ही. तर त्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे मेश वापरतो, कधी वापरतो ते आपण पाहूयात. आता प्रायमरी रिपेअर आपण केव्हा करतो, म्हणजे सुचरिंग आपण केव्हा करतो, जेव्हा एखादा डिफेक्ट लेस दॅन 3 सेंटीमीटर असेल. 3 सेंटीमीटर पेक्षा कमी डायमीटरच्या डिफेक्ट मध्ये आपण प्रायमरी रिपेअर किंवा सुचरिंग करतो. पण जर का डिफेक्ट 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तेव्हा मात्र फक्त सुचरिंग करून चालत नाही, आपण मेश रिपेअर सुद्धा करतो. कारण प्रायमरी रिपेअर म्हणजे सुचरिंग केल्यानंतर त्याचा पुन्हा हर्निया होण्याचे चान्स म्हणजे पुन्हा रिकरन्स होण्याचे चान्स 10 ते 50% असतात, जे की मेश लावल्यानंतर ते चान्सेस कमी होतात आणि 5 to 25% होतात. तर मग आता पोझिशन्स ऑफ मेश प्लेसमेंट काय आहेत इन ओपन सर्जरी. ओव्हरले, इंटरपोजिशन, इंटरमस्क्युलर आणि इनले. आता हे पाहूयात. ओव्हरले म्हणजे काय, जस्ट बिलो द सबक्युटेनियस टिश्यू. ठीक आहे. इंटरपोजिशन जो काय एजचा म्हणजे डिफेक्टचा जो एज आहे, ठीक आहे, त्या एजच्या अलॉंगच आपण ते मेश प्लेस करतो, ते झालं इंटरपोजिशन. इंटरमस्क्युलर म्हणजे काय, बिटवीन मस्क्युलर लेयर्स ऑफ द इंटरनल ॲब्डोमिनल वॉल. जसं की आपलं रेक्टस ॲब्डोमिनस असेल, इंटरनल ऑब्लिक मसल्स असतील, त्या लेयर्सच्या मध्ये आपण जेव्हा मेश बसवतो ते झालं इंटरमस्क्युलर. इनले मध्ये रेट्रोरेक्टस म्हणजे रिवेस टोपा वॉन्ड्स रिपेअर मध्ये आपण मेश बसवतो रेक्टस मसल आणि पोस्टेरियर रेक्टस शीटच्या मध्ये. म्हणजे बघा आता आपला रेक्टस मसल असतो, ठीक आहे, आणि त्याच्या आजूबाजूला एक्सटर्नल इंटरनल ऑब्लिक मसल्स असतात आणि ट्रान्सवर्स ॲब्डोमिनिस. तर हे जे काही 3 मसल्स आहेत, एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक आणि रेक्टस ॲब्डोमिनिस, हे ॲपोन्युरोसिस बनवतात आणि जो मधला रेक्टस शीथ आहे त्याच्या पुढे आणि मागे कव्हरिंग देतात. ठीक आहे. तर रेक्टस मसल आणि त्याच्या मागे जे काही कव्हरिंग दिलेलं असतं ह्या तिन्ही मसल्सने ॲपोन्युरोसिसने, त्याला आपण म्हणतो रेक्टस शीथ. तर जे रेक्टस मसल आणि या तिन्ही मसलच्या ॲपोन्युरोसिसने बनलेलं मागे रेक्टस शीथ यामध्ये जेव्हा आपण मेश बसवतो तेव्हा आपण म्हणतो रेट्रोरेक्टस इनले मेश प्लेसमेंट आणि त्यालाच म्हणतो रिव्हर्स टोपाज वॉन्ड्स रिपेअर. त्यानंतर प्री पेरिटोनियल काय आहे, बिटवीन पोस्टिरियर रेक्टस शीथ आणि पेरिटोनियम यामध्ये जेव्हा आपण बसवतो तेव्हा आपण म्हणतो प्री पेरिटोनियल मेश प्लेसमेंट. त्यानंतर इंट्रा पेरिटोनियल अंडरले त्यालाच म्हणतो सबले. ठीक आहे की पेरिटोनियमच्या मध्ये. तर त्यानंतर लॅप्रोस्कोपी जेव्हा आपण करतो तेव्हा प्लेसमेंट कशी करतो आपण मेशची, इंट्रापेरिटोनियल ऑनले आणि प्रीपेरिटोनियल, त्याला प्रीपेरिटोनियल मेश प्लेसमेंट इन लॅप्रोस्कोपिक सर्जरी. ठीक आहे. आता जेव्हा आपण ही मेश बसवतो तेव्हा आपण केव्हा म्हणू की एक आयडियल मेश आहे. म्हणजे आयडियल मेशचे काय क्रायटेरिया आहेत की मेश कशी असावी, एक तर केमिकली इनर्ट, ठीक आहे, त्या मेशने बॉडी बरोबर कोणती केमिकल रिॲक्शन करू नये. त्यानंतर जे काही मेकॅनिकल स्ट्रेस आहे, ठीक आहे, रेझिस्टंट टू द मेकॅनिकल स्ट्रेस अँड ॲट द सेम टाइम कंप्लायंट. ठीक आहे. जे कोणतं मेकॅनिकल स्ट्रेस पेशंट जर काही वाकत असेल वगैरे वगैरे तर ते रेझिस्टंट असावं. ठीक आहे. त्याने त्या जागेवर काय म्हणतो आपण जाम धरून बसावं. ठीक आहे. आणि मग कंप्लायंट ऑल्सो, पेशंटला पण कंप्लायंट असावं. ठीक आहे. स्टेरिलायझेबल, जे की स्टेरिलाइज करता यावी. नॉन कार्सिनोजेनिक, कोणती कॅन्सर कार्सिनोजेनिक नसावा, असं काही नसावं की ज्यामध्ये जे काही ऑन्कोजेनिक सेल्स आहेत त्यांना ट्रिगर भेटून कॅन्सर तयार होईल. आणि त्यानंतर मिनिमल इन्फ्लमेटरी रिॲक्शन, कोणताही फॉरेन सबस्टन्स बसवला तर इन्फ्लमेटरी रिॲक्शन होणारच आहे, तर मिनिमली इन्फ्लमेटरी रिॲक्शन व्हावी म्हणून पण आपण मेश बसवतो. आणि हायपो ॲलर्जिक. ठीक आहे. हे झाले आयडियल मेशचे क्रायटेरियाज. आपण मेश कधी बसवतो, कसे बसवतो आणि कुठे बसवतो. आता टाइप्स ऑफ मेश.
तर हे बघा त्याच्या वेटनुसार, पोस्ट साईजनुसार किंवा वॉटरच्या रिॲक्शननुसार हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक किंवा मायक्रो मॅक्रो डिपेंडिंग ऑन द पोर साईज आणि वेटनुसार लाईट वेट, हेवी वेट. ठीक आहे, हे सगळे क्रायटेरियाज आहेत. ठीक आहे, त्यानंतर सिंथेटिक मेश जसं की पॉलीप्रोपायलिन मेश, पॉलिइस्टर मेश. ठीक आहे, हे आपण बसवतो. सिंगल शीट मेश PTFE. ठीक आहे, पॉलीटेट्राफ्लोरोइथाइलिन मेश. ठीक आहे, त्यानंतर कंपोजिट मेश. ठीक आहे, one material is on the visceral side EPTFE and other on parietal side E पॉलीप्रोपायलिन. हे झाली कंपोजिट मेश, दोन्ही मेसेस नि बनलेले. नंतर बॅरियर मेश. ठीक आहे, ॲब्झॉर्बेबल अँटी ॲधेसिव्ह बॅरियर ऑफ ऑक्सिडाइज्ड रिजनरेटिव्ह सेल्युलोज ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स collagen hydrogels over the visceral side of the polypropylene or polyester meshes. It is not validated yet. ठीक आहे, अजून बॅरियर मेश अजून व्हॅलिडेटेड नाहीये. त्यांनी झाले मेशचे प्रकार. आणि बायोलॉजिकली मेश पण असतात. बायोलॉजिकल मेश तर आपण केव्हा वापरतो हे? ठीक आहे, used in infected contaminated areas where synthetic meshes are relatively कॉन्ट्राइंडिकेटेड. तर जिथे इन्फेक्टेड एरियाज आहेत आणि जिथे सिंथेटिक मेशेस कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत तिथे आपण हे बायोलॉजिकल मेशेस वापरतो. तर आता हे बनलेले कशाने असतात? एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स कोलॅजिन आणि स्ट्रिप्ट ऑफ ऑल इट्स सेल्युलर एलिमेंट्स. ठीक आहे, त्याने ते बनलेले असतात. जे कोलॅजिन त्याचे जे काही सेल्युलर मटेरियल काढून टाकलं जातं आणि त्याने ते बनवलं जातं बायोलॉजिकल मेशेस. ठीक आहे, ह्युमन डेब्रिजने सुद्धा बनलेलं असतं किंवा बोवाइन पेरिकार्डियमनी किंवा पोर्सिन डर्मिसनी. ठीक आहे, स्मॉल इंटेस्टायनल सबम्युकसने. पण हे बसवताना ऑब्व्हियसली प्रोसेसिंग तर केलंच जातं. ठीक आहे, तर इनले इज द मोस्ट प्रेफर्ड अप्रोच फॉलोड बाय ओनले but never interposition for biological meshes, and they provide matrix for neovascularization and naive collagen deposition. तर निओवॅस्क्युलरायझेशन पुन्हा व्हावं तिकडे आणि कोलॅजन डिपोजिशन पण व्हावं यासाठी ते एक मॅट्रिक्स तयार करतात. ठीक आहे, हे झालं अबाउट द मेशेस, टाइप्स ऑफ मेशेस अँड according to their size, according to their material. Okay. आता आपण फ्युमरल हर्निया पाहिलं, इंग्वायनल हर्निया पाहिलं. आता पाहूयात इन्सेशनल हर्निया. तर प्रश्न असा विचारला असतो की राईट नोट ऑन मॅनेजमेंट ऑफ इन्सेशनल हर्निया अँड एन्युमरेट द फॅक्टर्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ अन इन्सेशनल हर्निया अँड डिस्कस इट्स मॅनेजमेंट. तर इन्सेशनल हर्नियामध्ये काय, जर प्रिव्हियस कोणते ॲब्डोमिनल इन्सिजन झालेलं असेल किंवा सर्जरी झालेली असेल आणि मग तिकडे एक पोटेन्शियल एरिया ऑफ वीकनेस झालेली असेल. ठीक आहे, आणि मग त्यामधून कोणतं विस्कस किंवा हर्नियल सॅक बाहेर पडले तर आपण त्याला म्हणतो इन्सेशनल हर्निया. ठीक आहे, दिस ऑकर्स थ्रू डिफेक्ट इन द स्कार ऑफ अ प्रिव्हियस ॲब्डोमिनल इन्सिजन. इट इज ऑफन ब्रॉड नेक्ड अँड देअरफॉर इट हॅज अ लो रिस्क फॉर स्ट्रँग्युलेशन. जिथे नेक कमी असेल जसं की फिमोरल हर्निया तिथे स्ट्रँग्युलेशनची रिस्क जास्त असते, पण इन्सेशनल हर्निया ब्रॉड नेक्ड असल्यामुळे त्याचं रिस्क ऑफ स्ट्रँग्युलेशन कमी असते. फॅक्टर्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ एन इन्सेशनल हर्निया, पेशंट फॅक्टर्स आणि ऑपरेटिव्ह फॅक्टर्स. ओल्ड एज, ठीक आहे, मेल जेंडर, मॅलन्यूट्रिशन इन प्री ऑपरेटिव्ह पिरियड. म्हणजे कोणतेही असं फॅक्टर ज्यामुळे ॲब्डोमिनल मसल विकनेस होणार असेल त्याने हर्निया होऊ शकतो, त्याने इन्सेशनल हर्निया सुद्धा होऊ शकतो. जसं की सिव्हिअर अॅनिमिया, हायपोप्रोटीनिमिया, व्हिटॅमिन AC डेफिशियन्सी, झिंक डेफिशियन्सी, ॲडव्हान्स मॅलिग्नन्सी रिलेटेड कॅकेक्झिया. कॅकेक्झिया म्हणजे जे काही आपले मस्क्युलर प्रोटीन्स आहेत ते सुद्धा कमी होतात आणि लॉस ऑफ मसल कंपोनेंट इज कॉल्ड कॅकेक्झिया आणि त्यामुळे होणारं वेट लॉस. पेशंट्स ऑफ लॉंग स्टँडिंग डिस्पेजिया, गॅस्ट्रिक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन अशा लोकांमध्ये. ओबेसिटी अँड स्लीप ॲपनिया, डायबिटीज, क्रोनिक स्टेरॉइड यूज, ट्रेनिंग फॅक्टर जसं की क्रोनिक कॉन्स्टिपेशन, क्रोनिक कफ, ब्लॅडर आउटलेट ऑब्स्ट्रक्शन, हेवी वेट लिफ्टिंग, असायटिस, प्रोलॉन्ग इलियस. म्हणजे जे जे फॅक्टर्सने इंट्राॲब्डोमिनल प्रेशर वाढेल स्ट्रेनिंग फॅक्टरने किंवा इंट्राॲब्डोमिनल ॲब्डोमिनल वॉल स्ट्रेंथ होण्यासाठी जे जे फॅक्टर्स कारणीभूत असतात त्या सगळ्या गोष्टींमुळे इन्सेशनल हर्निया होतो. त्यानंतर ऑपरेटिव्ह फॅक्टर्स, इमर्जन्सी सर्जरीज फॉर पेरिटोनायटिस, कॅन्सर, पॅनक्रियाटिक सर्जरीज, अपेंडिक्युलर ॲब्सेस. काय असतं, इमर्जन्सी सर्जरी करताना बऱ्याच वेळा इन्सेशनल म्हणजे त्यामुळे इन्सेशनल हर्निया होण्याचे चान्सेस असतात. कारण जेव्हा आपण इन्सिजन घेतो तेव्हा इलेक्टिव्ह सर्जरीजच्या वेळेस सुद्धा, एक्झाम्पल ट्रॅकेस्टोमीचं सुद्धा बघू शकतो आपण. तसा त्याचा हर्नियाशी काही संबंध नाही आहे, पण इलेक्टिव्ह सर्जरी असताना वेगळं इन्सिजन घेतलं जातं आणि इमर्जन्सी सर्जरी असताना वेगळे इन्सिजन घेतलं जातं. ठीक आहे, सो ऑपरेटिव्ह फॅक्टर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. त्यानंतर इन्सिजन्स कोणते, मिडलाईन इन्फ्राम्बिलिकल इन्सिजन, कोचर्स इन्सिजन, मॅकबर्नीज इन्सिजन. ठीक आहे,
त्यानंतर टेक्निक म्हणजे कोणत्या इन्सिजन्समुळे इन्सिशनल हर्निया होऊ शकतो किंवा टेक्निक कोणते सपोज आपण सुचरिंग अंडर टेन्शन केलं ठीक आहे तर म्हणजे टेन्शनच्या अंडर सुद्धा सुचरिंग केलं तर मग हर्निया होण्याचे चान्सेस असतात. नॉन अॅनाटॉमिकल क्लोजर वुंड इन्फेक्शन झालं किंवा हेमोटोमा झाला तर पुन्हा इन्सिशनल हर्निया होण्याचे चान्सेस असतात. क्लोजर विथ ॲब्झॉर्बेबल सुचर्स, कंटिन्यू सुचरिंग, ड्रेन्स थ्रू द मेन वुंड हे झाले फॅक्टर्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ एन इन्सिशनल हर्निया. तर नॉन ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आपण कोणासाठी करतो की जे लोक मेडिकली फिट नाही आहेत ठीक आहे त्यामध्ये आपण ॲब्डोमिनल बाइंडर्स वापरतो ठीक आहे. पण ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट प्रोसिजर ऑफ चॉईस काय लॅप्रोस्कोपिक इंट्रापेरिटोनियल ऑनले मेश हर्निओप्लास्टी ठीक आहे. आणि मग बाकी मेथड्स काय आहेत अदर ऑप्शन्स रिपेअर बाय मायोस टेक्निक ऑफ डबल ब्रेस्टिंग ठीक आहे आणि कंपोनेंट सेपरेशन टेक्निक ठीक आहे रॅमिरेज ऑपरेशन टेक्निक और एंडोस्कोपिक कंपोनेंट सेपरेशन. So the principle here is to shift the external oblique aponeurosis and rectus sheath medially so as to cover the defect in midline. For these, release incisions are made laterally and the structures are brought near midline to bridge the gap and they are sutured together. So this is what we do in component separation technique. हे झाले incisional hernia बद्दल. आता पाहूयात umbilical hernia बद्दल. सो राईट अ नोट ऑन umbilical hernia and discuss omphalocele in brief. ठीक आहे. तर पहिले पाहूयात pediatric umbilical hernia. तर हे कशामुळे होतं की कंजेनाइटल अँटीरियर ॲब्डोमिनल वॉल डिफेक्टमुळे. तर डिफेक्ट 4 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल इन द रिजन ऑफ अम्बिलिकल कॉर्ड तर आपण म्हणतो हर्निया ऑफ अम्बिलिकल कॉर्ड. डिफेक्ट 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर आपण म्हणतो ऑम्फॅलोसिल एक्झॉम्फॅलॉस ठीक आहे. आणि 4 सेंटीमीटर डिफेक्ट ऑफ अराउंड 4 सेंटीमीटर टू वन साइड कॉमनली राईट ऑफ द अम्बिलिकल कॉर्ड इज कॉल्ड गॅस्ट्रोसिस. तर एक्झॉम्फॅलॉस काय आहे नेमकं तर आपण पाहतो की इन अ चाइल्ड इन अ फिटस जेव्हा सगळ्या ॲब्डोमिनल कंटेंटची ग्रोथ होत असते ठीक आहे म्हणजे एका ठिकाणी लिव्हर ग्रो होतं एका ठिकाणी स्टमक इंटेस्टाइन हे सगळे जे काही ऑर्गन्स आहेत ते ग्रो होत असतात आणि त्यामुळे ॲब्डोमेनमध्ये थोडी स्पेस लागते. म्हणून थोड्या काळासाठी काय जे आपलं मिडगट आहे इंटेस्टाइनचा थोडा पार्ट अंबलिकसद्वारे बाहेर पडतो थोड्या दिवसांसाठी आणि थोड्या दिवसांनी तो पुन्हा येतो ठीक आहे म्हणजे त्या फिटसची डिलिव्हरी होण्याआधी किंवा म्हणजे फिटसची डिलिव्हरी झाल्यानंतर थोड्या काळाने सुद्धा ते पुन्हा आत येऊन जातं ठीक आहे. त्याला म्हणतो आपण फिजिओलॉजिकल हार्निया इन फिटस ऑफ फिजिओलॉजिकल हार्निया ऑफ प्रेग्नन्सी ठीक आहे. बऱ्याच वेळा हे जे कंटेंट आहे जे थोड्या काळासाठी अम्बिलिकस मधून बाहेर पडले ते पुन्हा आत येत नाही तेव्हा आपण म्हणतो एक्झॉम्फॅलस. सो हर्निया अकरिंग थ्रू द अम्बिलिकल रिंग occurs due to failure of migration and fusion of lateral folds of the anterior abdominal wall, has a transparent sac formed of peritoneum ठीक आहे and amniotic membrane with Wharton's jelly in between. कंटेंट मे बी ऑल द मिडगट और पार्ट ऑफ इट म्हणजे मिडगट किंवा पार्ट ऑफ इटने ते बनलेलं असतं मी सांगितलं ठीक आहे. आता एक्झॉम्फॅलसची मायनर व्हरायटी असते आणि मेजर व्हरायटी असते. मायनर व्हरायटी जेव्हा 5 सेंटीमीटर पेक्षा कमी असते आणि 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त डिफेक्ट असेल ठीक आहे तर आपण म्हणतो मेजर व्हरायटी ठीक आहे. ॲनाटॉमिकल डिसऑर्डर हे होण्याचे कारण आहेत की त्याबरोबर काही असोसिएटेड डिसऑर्डर्स सुद्धा असतील ज्यामुळे हे abdominal defects होतात. So associated diseases with this anatomical disorder are Beckwith-Wiedemann syndrome, trisomy 13, 15, 18, 21 and Cantrell's pentalogy. ठीक आहे. तर आपण ह्याला मॅनेजमेंट काय करतो की सर्जिकल रिपेअरच आहे. आपण थोड्या दिवसांसाठी थांबतो आपोआप फिजिओलॉजिकली रिपेअर होते नसेल होत तर मग सर्जिकल रिपेअरच. पण कधी अम्फॉलोसिल सॅक आपण एक्सरसाइज नाही करत का कारण ॲज unique treatment with escherichotics agents can be done such as betadine ointment, silver nitrate किंवा mercurochrome which helps to shrink the sac which can be repaired at a later stage. म्हणून आपण अम्फॉलोसिल सॅक कधी एक्सरसाइज करून नाही टाकत ठीक आहे. आणि बाकी सर्जिकल ऑप्शन्स काय आहेत प्रायमरी क्लोजर किंवा स्टेज स्किन फ्लॅप क्लोजर किंवा स्टेज सियालिस्टिक पाउच क्लोजर. हे झालं अम्बिलिकल हर्निया आणि त्याची मॅनेजमेंट. आता पाहूयात अडल्ट अम्बिलिकल हर्निया त्यालाच म्हणतात पॅरा अम्बिलिकल हर्निया ठीक आहे. इट अकर्स थ्रू अ डिफेक्ट इन द लिनिया अल्बा. तर लिनिया अल्बा काय आहे मध्ये एक बसल्सच्या मध्ये एक व्हाईट कलरची लाइनिंग दिसते विच इज मेड बाय द ॲपोन्युरोसिस ऑफ द लेफ्ट अँड राईट पार्ट्स
म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडचे जे काही मसल्स आहेत, एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक, रेक्टस ॲब्डोमिनस आणि मध्ये रेक्टस ट्रान्सवर्स ॲब्डोमिनस आणि मध्ये रेक्टस ॲब्डोमिनस. तर हे राईट आणि लेफ्ट साईडचे दोन्ही मसल्स जेव्हा मिडलाईनला भेटतात तेव्हा ते थिक अपोन्युरोससने जोडले जातात, त्याला आपण म्हणतो लिनिया अल्बा. ठीक आहे, तर ह्या साईटमध्ये कुठे डिफेक्ट असले, विकनेस असले अम्बिलिकलच्या एरियाच्या आजूबाजूला, तर आपण म्हणतो पॅराअम्बिलिकल हर्निया, जे की अडल्ट्समध्ये होतं. तर याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत? मोस्टली मल्टीपेरस वुमेन अफेक्टेड असतात. एवढ्या वेळा डिलिव्हरी झाल्यामुळे ॲब्डोमिनल मसल्स वीक झालेले असतात. त्यानंतर ओबेसिटी. ठीक आहे, स्ट्रेनिंग इज अ प्रीडिस्पोजिंग फॅक्टर, की जास्त स्ट्रेन, जसं की क्रोनिक कॉन्स्टिपेशन, क्रोनिक कफ, युरिनरी ऑब्स्ट्रक्शन, या सगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेनिंग होतं, ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं, त्यामुळे पॅराअम्बिलिकल होण्याचे चान्सेस जास्त असतात हर्नियाचे. तर आपण कंटेंट्स ऑफ द सॅक पाहिले होते की काय काय कंटेंट असू शकतात. स्मॉल इंटेस्टाईन असू शकतं, लार्ज इंटेस्टाईन असू शकतं किंवा ग्रेटर ओमेंटम असू शकतं. तर याचे क्लिनिकल फीचर्स काय आहेत? अम्बिलिकल रिजनमध्ये स्वेलिंग असतं, ठीक आहे, विथ वन ऑफ द एजेस ऑफ अम्बिलिकस इन्व्हॉल्ड अँड इन्क्रीज इन साईज ऑन स्टँडिंग. असं आपल्याला दिसतं की ते पेशंट उभं राहिल्यानंतर त्या हर्नियाची साईज वाढते. ठीक आहे, आणि अम्बिलिकसच्या एका एजच्या आजूबाजूला ही स्वेलिंग आपल्याला दिसतं. Patient also experiences pain in the swelling, intermittent attacks of intestinal colic or intestinal obstruction. ठीक आहे, स्वेलिंगच्या ठिकाणी पेन. ठीक आहे, इंटेस्टायनल कोलिक म्हणजे अचानक पोटामध्ये पेन होतं. ठीक आहे, त्याचे इंटरमिटंट अटॅक्स किंवा इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन सुद्धा असू शकतं. त्यानंतर ती जी स्वेलिंग असते ती फर्म असते, राऊंड असते, पॉझिटिव्ह कफ इम्पल्स दिसतो. ठीक आहे, पार्शियल रिडक्शन इज पॉसिबल. ठीक आहे, द हर्निया इज युजली पार्शियली रिड्युसिबल ड्यू टू द प्रेझन्स ऑफ अधेजन्स बिटवीन द कंटेंट्स अँड द सॅक. तर आता ह्याचे कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात? एकतर इरिड्युसिबिलिटी, आपण ह्याला रिड्यूस नाही करू शकत. त्यानंतर ऑब्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर काय असतं, आणि इनकार्सरेशन आणि स्ट्रँग्युलेशन. तर काय असतं की बऱ्याच वेळा इनकार्सरेटेड म्हणजे काय, की जे काही इंटेस्टाईन असेल किंवा कोणता ॲब्डोमिनल टिश्यू असेल, ठीक आहे, तर ते त्या हर्नियल सॅकमध्ये ट्रॅक होतो. ठीक आहे, अडकला जातो, आणि त्यामुळे बऱ्याच वेळा काय होऊ शकतं की ऑब्स्ट्रक्शन तयार होऊ शकतं त्या इंटेस्टायनल पार्टमध्ये, किंवा मग नंतर तिकडचं ब्लड सप्लाय सुद्धा कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. तर इनकार्सरेशन म्हणजे अडकला जातो ते ॲब्डोमेन किंवा ॲब्डोमिनल टिश्यू इन द सॅक, अँड स्ट्रँग्युलेशन म्हणजे नंतर तिकडचं ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज होतं आणि त्यामुळे ऑब्स्ट्रक्शन सुद्धा होऊ शकतं. तर मॅनेजमेंट काय आहे? ऑलवेज सर्जरी. ठीक आहे, ॲनाटॉमिकल रिपेअर बाय मायोज ऑपरेशन, ज्यामध्ये स्टेप्स असे आहेत की आपण ट्रान्सवर्स इन्सिजन घेतो. ठीक आहे, अम्बिलिकसला एन्सर्कल करून ट्रान्सवर्स इन्सिजन घेतो, आणि ते इन्सिजन स्वेलिंगपेक्षा पण पलीकडे असतं, लॅटरली. ठीक आहे, त्यानंतर आपण ते जे सॅकची नेक आहे ते ओपन करतो आणि जे काही कंटेंट आहे ते रिड्यूस करून टाकतो, आणि त्यानंतर नॉन ॲब्झॉर्बेबल व्हर्टिकल मॅटर सुचर्स ने आपण डबल ब्रेस्ट करतो रेक्टस शीथचे एजेस. ठीक आहे, पेरिटोनियम सोबत जसं, आणि लोअर फ्लॅप इज प्लेस्ड अंडरनीथ द अपर फ्लॅप. ठीक आहे, ॲब्डोमिनल वॉल इज क्लोज्ड इन लेयर्स अबव दिस. ठीक आहे, आणि दुसरं ऑप्शन आहे मेश रिपेअर आफ्टर अम्बिलेक्टोमी. तर हे झालं अम्बिलिकल हर्निया आणि पॅराअम्बिलिकल हर्निया. तर आतापर्यंत आपण हर्नियाचे सगळे टाइप्स पाहिले. फ्युमोरल हर्निया, इंग्वायनल हर्निया, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यामध्ये त्यानंतर इन्सिशनल हर्निया, अम्बिलिकल हर्निया, पॅराअम्बिलिकल हर्निया. ठीक आहे, हे सगळे महत्त्वाचे प्रकार आपण पाहिले. त्यातले छोटे छोटे प्रकार पण पाहिले, जसे की रिचर्स हर्निया, त्यानंतर स्लायडिंग हर्निया. ठीक आहे, तर आता डिफरन्शियल डायग्नोसिस जेव्हा आपल्याला इंग्वायनल हर्नियाचं विचारलं जातं, ठीक आहे, तर त्यामध्ये आपण हे सगळं लिहू शकतो. ठीक आहे, ग्रॉइन, lumps in the groin and scrotum, groin and above the inguinal ligament and below the inguinal ligament. तर त्यामध्ये आपण हे सगळं sebaceous cyst, lipoma, डायरेक्ट इनडायरेक्ट हर्निया, malgaignous bulge, imperfectly descended testes. ठीक आहे, हायड्रोसिल ऑफ द कॉर्ड, हायड्रोसिल ऑफ द कॅनॉल ऑफ नक. ठीक आहे, त्यानंतर हे सगळं लिम्फ नोड्स, सेफेनोवारिक्स एनलार्जमेंट. ठीक आहे, स्क्रोटम मध्ये पण एपिडिडायमल सिस्ट, स्पर्मॅटोसील, एपिडिमा ऑर्कायटिस, व्हेरिकोसील, टॉर्शन टेस्टिस, हे सगळं आपण लिहू शकतो. तर आता आपण हर्नियाचे सगळे टाइप्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन, त्याची मॅनेजमेंट, त्याची इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट आपण सगळं पाहिलेलं आहे, आणि त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस सुद्धा पाहिलेलं आहे. थँक्यू.